तुकाराम महाराज सांगतायत, आम्हा घरी धन. तुमचं घर काय आहे माहितीये? जो देह घेऊन या सेशनला तुम्ही येऊन बसलायत ना, हे तुमचं घर आहे. हे घर जिथं नेहमी राहतं ती तुमची वास्तू आहे, ते घर नाहीये. पृथ्वीवरच्या विटा, आजचं आधुनिक तंत्राप्रमाणे विटा, लोखंड, कॉन्क्रीट ह्याच्यापासून बनवलेली वास्तू, खरं म्हणजे ती वस्तू आहे. त्या वस्तूमध्ये तुम्ही राहता आणि त्याला तुम्ही वास्तू म्हणता. तुमचं घर ते नाहीये. तुमचा देह हे तुमचं घर आहे. तुमच्या वास्तूमधल्या लक्ष्मीचं राज्य बघायचं असेल तर तुमच्या घरातलं गोदरेजचं कपाट, तिजोरी बघा, बायकोच्या अंगावरचे दागिने बघा. हे सगळं तुमच्या वास्तूमधली धनसंपदा आहे, लक्ष्मीचा आविष्कार आहे. ते तुमचं धन नाही आहे. तुमचं धन तुमच्या घरात राहतं आणि तुमचं घर म्हणजे तुमचा देह आहे. जर तुमच्या वास्तूला सुशोभित करण्यासाठी तुम्ही लाखो रुपये पैसे खर्च करता, इंटिरियर करता, शोभेचे पडदे, शोभेचा कोच, शोभेचे महागडे LED TV अँड व्हॉट नॉट, तर तुमच्या घराला तुम्ही सुंदर करण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? त्यासाठी मुळात घरामधलं धन काय हे आपल्याला कळलं पाहिजे. आम्हाला आमच्या वास्तूतलं धन आणि धनाचा आविष्कार माहिती आहे, जो आम्ही आजवर जपत आलो, करत आलो. महागडी आणलेली वस्तू, एखाद्या क्रिस्टलचा पॉट तुटेल म्हणून किती जीवाला जपत आलोय. आणि आमच्या घरामधल्या वस्तू खटाखट फुटतायत, तुटतायत, मलिन होत आहेत आणि ते करणारे आम्हीच आहोत. आम्हाला कल्पनाच नाही आहे. कारण आजवर आम्हाला खरं लुटतो धनसंपदा. ही धनसंपदा काय आहे? माय सरस्वतीची जी आहे 52 खणीची, ती धनसंपदा आहे. ती आमच्या घरात राहते. आमचं घर सुशोभित होण्यासाठी आम्हाला घरभर जी जडवायची आहेत, दिमाखानं मिरवायची आहेत, ती आहेत शब्दांची रत्न. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. दिवसभर आम्ही काय शब्द वाणीबद्ध बोलतोय, स्वतःशी, लोकांशी वागताना, बोलताना. आमच्या घरामधले कितीतरी अमूल्य असे स्फटिकाचे, काचेचे ग्लास खटाखट फुटतायत अँड वी आर नॉट बॉदर्ड. आम्हाला आमच्या वास्तूला फक्त जपायचं माहिती आहे. आमचं घर जपायचं आम्ही विसरलोय.